कोकण रेल्वेवर प्रवासी मोप, पण बिनछताच्या फलाटांनी उडवली झोप. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच सुखद प्रवासाचा अनुभव देते. परंतु कोकणातील अनेक लहान स्थानकांवरील गैरसोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. चिपळूण, खेड, रोहा, माणगाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर आजही फलाटांवर छत नसल्याने उन्हाळ्यात आणि विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांना पावसात भिजत किंवा कडक उन्हात उभे राहून गाडीची वाट पाहावी लागते. या गंभीर समस्येकडे आता तरी कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देणार का, हा सवाल प्रवासी विचारत आहेत. कोकणातील निसर्गरम्य प्रवासासाठी ओळखली जाणारी कोकण रेल्वे येथील स्थानिक प्रवाशांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. लहान स्थानकांवर आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. फलाटांवर छताची सुविधा नसल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास होतो. अचानक आलेल्या पावसात त्यांना सुरक्षित निवारा मिळत नाही. या स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठी असूनही प्रशासनाकडून या समस्येकडे तोडगा काढला जात नाही. कोकण रेल्वे प्रशासनाने अनेक मोठ्या स्थानकांचे नूतनीकरण केले आहे, पण स्थानकांवरील मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर थांबण्यासाठी सुरक्षित जागाच उपलब्ध नसते. फलाटांवर इकडे तिकडे जाण्यासाठी पादचारी पुलाचीही सुविधा नसते. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढतो. कोकण रेल्वेच्या या लहान स्थानकांवर प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने छताची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर टळेलच, परंतु त्यांची सुरक्षितताही सुनिश्चित होईल. स्थानिक प्रशासनाने रेल्वे प्रशासनावर दबाव आणून या कामाला गती देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने आपल्या वार्षिक बजेटमध्ये या लहान स्थानकांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी प्रवाशांची मागणीही आहे. कोकण रेल्वेने चिपळूण रेल्वे स्थानकाचा बाहेरचा परिसर झगमगाट केला आहे, पण फलाट ओसाड ठेवले आहेत. हे अनाकलनीय आहे. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी बनली आहे. या मार्गावर रेल्वेला मोठा महसूल मिळतो. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते, ज्याच्यामुळे रेल्वेला मोठा फायदा होतो. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात, ज्यामुळे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. कोकण रेल्वेच्या महसुलात प्रवासी वाहतुकीचा मोठा वाटा आहे. कोकणातील निसर्गरम्य स्थळे आणि पर्यटन यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमधून कोकणात येणाऱ्या प्रवाशांमुळे वर्षभर या मार्गावर गर्दी असते. विशेषतः गणपती, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर प्रवाशांची मागणी इतकी वाढते की नियमित गाड्यांची तिकिटे मिळणेही कठीण होते. यामुळे कोकण रेल्वेला विशेष गाड्या चालवाव्या लागतात. कोकण रेल्वे मार्गावरील मोठ्या स्थानकांकडून अधिक महसूल मिळतो. रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी यासारखे स्थानके प्रवासी संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत. मात्र कोकण रेल्वेच्या वार्षिक अहवालानुसार प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न हे मार्गाच्या देखभालीवरील विद्युतीकरण आणि दुहेरीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर खर्च होणाऱ्या खर्चांच्या तुलनेत काही वेळा कमी पडते. या सगळ्यांमुळे कोकण रेल्वेची दुरवस्था कधी संपणार, हा महत्त्वाचा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.